महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाबाबत भाजपा नेते व महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली। महाविकास आघाडी सरकार हे सूड घेणारे सरकार आहे। या 1 वर्षात महाविकास आघाडीने विश्वास गमावला अशी जोरदार टीका करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। 5 वाजता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष म्हणजे 12 महिने म्हणजे 365 दिवस पूर्ण होत आहे। या 365 दिवसात जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग झाला। विरोधी पक्षाच्या माध्यमातून या सरकारच्या जनहित विरोधी धोरणाचा आढावा घेत जनतेपर्यंत या सरकारचा खरा चेहरा पोहोचावा या दृष्टीने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिलात आणि धन्यवाद देताना अपेक्षा व्यक्त करतो की आज जनता अडचणीत आहे। जनतेचे प्रश्न समस्या या सरकारने कोमात टाकले आहेत। आपल्या माध्यमातून जनहितासाठी या सरकारला जाब विचारण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आजच्या दिवशी मागच्या वर्षी फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले। सुरुवात स्थगितीपासून केली आणि हे स्थगिती सरकार आता सूड घेणारं सरकार हा यांचा 1 वर्षाचा प्रवास आहे। या 1 वर्षात महाविकास आघाडीने विश्वास गमावला। 1 मे 1960 ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। महाराष्ट्रामध्ये जनहिताचं मंगल राज सुरू केलं। पण या 365 दिवसाचा अर्थ मंगलराज से जंगलराज। जनतेचा विश्वास पूर्ण गमावला, जनता हवाल दिलाय। सरकारची जबाबदारी ही एखादी समस्या सोडवताना, निर्णय घेताना मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा होते तेव्हा तर्कसंगत निर्णय झाले पाहिजे अशी अपेक्षा असते। निर्णय जनहिताचे तर असावेच, पण ते तर्कसंगत असावे। ते तर्कशून्य असता कामा नये। पण दुर्दैवाने या 365 दिवसात जितक्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्यामध्ये काही निर्णय तर अतिशय तर्कशून्य राहिले आहे। श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा मंत्रिमंडळाच्या संख्येच्या संदर्भामध्ये कायदा केला की ज्या ठिकाणी फक्त विधानसभा असेल तिथं 10% एकूण संख्येच्या मंत्री करता येईल आणि जिथं विधानसभा विधान परिषद असेल तिथं विधानसभेच्या संख्येच्या 15% मंत्री करता येईल। हा कायदा केल्यानंतर हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी 43च्या 43 मंत्री निवडलेत। 43च्या 43 पूर्ण मंत्री आहेत। म्हणजे सरकारने 43 मंत्री जनसेवा करण्यासाठी या राज्यामध्ये शपथ दिली। 43 पैकी 33 कॅबिनेट आहे। अपेक्षा होती 33 कॅबिनेट, एकूण मंत्रिमंडळ 43 आणि 3 पक्ष अनुभवी। 1960 पासून आजपर्यंत 47 वर्ष 2 महिने 1 दिवस हे काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराचं सरकार होतं। हा 1 वर्ष त्याच्यात ऍड केला तर 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचार आणि राष्ट्रवादीचा विचार असणाऱ्याच
पक्षाचं सरकार होतं. शिवसेनेचं 16 मार्च 1995 नंतर 4.5 वर्ष आणि शिवसेना भाजपचं 5 वर्ष 9.5 वर्ष हा फक्त भाजप शिवसेनेचा अनुभव आणि 47 वर्ष आणि या वर्षीचं 1 वर्ष 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हा काँग्रेस राष्ट्रवादीचा अनुभव. म्हणजे विचार केला तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तीनही अनुभवी पक्षाच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या जनतेला न्याय प्राप्त होईल ही अपेक्षा होती. पण नंतर लक्षात आलं की जेव्हा मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो तेव्हा पहिलं नाम यू पासून सुरू होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरेवर म्हणजे ए वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामही उलटं झालं आणि उलट्या बाराखडीसारखं 1 वर्ष यांचं एक उलट काम करणारं सरकार आपण अनुभवतोय. आपल्याला लोकमान्य टिळकांचं ते वाक्य प्रसिद्ध होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो तेव्हा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे तर खरंच आहे, पण सरकारच ठिकाणावर आहे का असा प्रश्न जर आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित त्यांनी विचारलं असते. कारण 1 वर्षामध्ये तुम्ही कोणतीही मुलाखत बघा, यांचं भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला, इतिहासात नोंद झाली. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकार करेल हा शोध या सरकारने लावला. खरं तर संविधानामध्ये केंद्र सूचित 97 विषय आहे तर राज्य सूचित 66 विषय आहे. पण प्रत्येक मंत्री आपलं अपयश, केंद्र सरकारने जीएसटी दिला नाही ज्याच्यावर मी पुढे येईल, केंद्र सरकारने मदत केली नाही. वीज बिल माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे द्यावे आणि तुम्ही मात्र मंत्रिपदाची पाट्या गावायच्या, नवीन दालनं करायची, तुमचं काम काय. संविधानामध्ये जर 66 विषय राज्य सूचित आहे, मग या राज्य सूचितल्या विषयावर निर्णय न्याय जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी काय केंद्राची आहे. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये रडणारं सरकार आहे, लढणारं सरकार राहिलं नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं. अजब सरकारची गजब कहाणी आहे. साधं अधिवेशनापासून आपण सुरू करू. 180 पानाचं महाराष्ट्र विधानसभा नियम पुस्तिका आहे. 320 सेक्शन आहे त्याच्यामध्ये. विधानसभा कशी चालवायची, अधिवेशन कसं चालवायचं आणि अधिवेशन घेणं हे काही मुख्यमंत्र्याच्या मर्जीवर असता कामा नये. म्हणून संविधान सभेने या संदर्भातला निर्णय केला आणि संविधान सेक्शन 174 की जनतेचे प्रश्न, त्याच्यावरची चर्चा, त्या प्रश्नावर तर्कसंगत डिस्कशन व्हावं म्हणून अधिवेशन घेतलं पाहिजे. पण आश्चर्य आहे की हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणं हे 1953च्या करारानुसार हे आवश्यक आहे. पण नवीन शोध केला या सरकारने की नागपूरमध्ये जर अधिवेशन घेतलं तर कोरोना व्हायरसची यांची चर्चा झाली, बैठक झाली आणि कोरोना व्हायरसने सांगितलं की तुम्ही नागपूरमध्ये घ्या तर मी त्रास देईन, पण मुंबईत घ्या तर मी तुमच्या काही वाटी येणार नाही. हो काय तर्क आहे. 7 डिसेंबर पासून अधिवेशन घेताना तुम्ही नागपूर करार 1953चा भंग करता. एकीकडे थिएटर सुरू करता, मॉल सुरू करता आणि जनतेच्या प्रश्नासाठी चर्चा करायची, त्याच्यावर संवाद करायचा, तर्कसंगत त्यावरचं उत्तर तुम्ही द्यायचं. अधिवेशनाला पाठ फिरवता ही लोकशाही आहे. वर्षभरामध्ये एकदाही विदर्भाच्या भूमीवर पाय दिला नाही. हो, विदर्भात उष्णता खूप असते, पण या दिवसात आमची काही भूमी गरम आहे असा काही गैरसमज आहे का की इथं पाय दिला तर पाय भाजेल. 1 वर्षात पाय दिला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी.
विदर्भाच्या जनतेची फसवणूक तर केलीच. पायदिगा नाही मी समजू शकतो, पण झूम बैठक, एखादी वेबॅक्स बैठक तेही येतली नाही. विदर्भ वाऱ्यावर सोड का तुम्ही. अधिवेशन नाही. पूरग्रस्तामध्ये सुद्धा आवडतं गाव आणि नावडतं गाव, गडचिरोलीत पूर आला, भेट दिली नाही सगळं समजू शकतो. पण तुम्ही आर्थिक भेट दिली असती तर आम्ही गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर वगैरे धन्यवाद दिले असते. आणि आश्चर्य हे आहे की आमचाच विदर्भाचा पुत्र श्री नानासाहेब विधानसभेचे अध्यक्ष आहे. नावाप्रमाणे ते सरकारला अधिवेशन जेव्हा नागपूरला घेणार नाही तेव्हा ते म्हणते ना घेतलंच पाहिजे. पण त्यांनी सुद्धा होकार दिला. हे आश्चर्यजनक आहे. ते आमचे मित्र आहे. मी विदर्भाच्या जनतेच्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करेन, अध्यक्षाची खुर्ची उंचावर असते, मुख्यमंत्र्यापेक्षा ती खुर्ची आपण उंचावर ठेवतो. कारण जर राज्य सरकार चुकत असेल, राज्य सरकार शोषण अन्याय करत असेल, तर अशा वेळी नाना पटोलेंनी आपल्या नावासारखं त्यांना नाना म्हटलं पाहिजे. वैधानिक विकास मंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा स्वतः पवार साहेब वैधानिक विकास मंडळाच्या ठरावाच्या वेळी पवार साहेबांनी भाषण दिलं. काय होतं भाषण? पवार साहेब असं म्हणाले, विदर्भाला न्याय दिला पाहिजे, मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे. आणि शाहू महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलं की कोल्हापूरमध्ये स्टेशनवर असलेल्या टांगेवाल्याचे घोडे त्या ठिकाणी आणले, एक कमजोर घोडा आणि एक मजबूत घोडा. आणि जेव्हा चंदी भरलेलं भांड ठेवलं तेव्हा मजबूत सुदृढ घोडा हा कमजोर घोड्याला ती चंदी खाऊच देत नव्हता. हे उदाहरण देऊन 26 जुलै 1984ला पवार साहेबांनी भाषण देत सांगितलं की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे, त्याला आमचा